सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। या रामनवमीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीनारायण देवस्थानमध्ये या अशा विषयावर, स्त्री आरोग्य विषयावर बोलण्यासाठी मला बोलण्याची संधी मिळत आहे, याचा मला खरोखर आनंद आहे। 5वी पासून मी या परिसरामध्ये फिरतोय हाफ पॅन्टवर। बरेचसे चेहरे मला माहितीचे आहेत, ओळखीचे आहेत आणि इतके वर्षानंतर ही आपलीच मंडळी आहेत सगळी। मी प्रत्येक व्यक्तीला एक एक चेहऱ्यानिशी ओळखतो, नावं नाही सांगू शकणार पण प्रत्येक व्यक्तीला ओळखतो। तर हा संवाद हा आपलेपणाने घरगुती स्वरूपाचा असा व्हावा असा माझा उद्देश आहे। कारण विषयाचं नाव तिला जपताना असं आहे, इट्स एव्हरीथिंग अबाउट केअर। आणि हे माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्या अनेक व्याधींनी शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत असताना आपल्या आईला जे भोगावं लागलं, घरामध्ये डॉक्टर मुलगा असून सुद्धा त्या विषयाची तेवढी जाण समज, तेवढी मॅच्युरिटी नसल्यामुळे त्या स्त्रीला ते सहन करावं लागत होतं। आणि त्याची कुठेतरी खंत उशिरा का होईना मनामध्ये निर्माण झाल्यानंतर असा एक विचार करून की घरामध्ये डॉक्टर असताना एका स्त्रीला ह्या सगळ्या त्रासामधून जावं लागतं, तर ज्या घरांमध्ये प्रत्येकाला काही डॉक्टर नसणार आहे घरामध्ये, तर हा इतका रजोनिवृत्ती संबंधीचा, पाळीच्या संबंधी समस्यांचा विषय दुर्लक्षित आहे की त्याला कुठेतरी आपण एक समाजाचं देणं आपण लागतो। वैद्य असो, आपण डॉक्टर असो, केवळ शिकायचं आहे आणि प्रॅक्टिस करायचं आहे आणि पैसे कमवायचे एवढाच उद्देश आपला नसावा, तर आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो। आपल्याला जे माहिती आहे ते ज्ञान, आरोग्य विषय, आहार विषय, योग विषय, जेणेकरून लोकांची, आता मी या विषयामध्ये काम करत असल्यामुळे या वयोगटातील स्त्रियांची आरोग्याची पातळी उंचावेल कशी या संबंधी काही चिंतन, मनन, विचार तुमच्यासमोर मांडण्यासाठी म्हणून मी आत्ता उपस्थित आहे। सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि बहुसंख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद। बहुसंख्येने एवढ्यासाठीच म्हटलं, किती वाजले? 6 वाजले। काय आहे, मी मूळ शिक्षक आहे, त्याच्यामुळे मी बडबड कितीही करू शकतो, त्याच्यामुळे मला ब्रेक लावायला लागतो। अगोदर लेक्चर किती वाजता सुरू झालं आहे, संपवायचं किती, म्हणजे सवय नसताना बाहेर एका मास्तरला अर्धा पाऊण तास बाहेर उभं राहून नंतर बिचारा तो गेला निघून, तेव्हापासून जरा काळजी घ्यायला लागली। सर्वांचं बहुसंख्येने स्वागत आणि कौतुक का, तर आपल्याकडे या मॅडम आहे, अनेक शिक्षिका आमच्या संपर्कात येत असतात।
त्यांना मी या विषयावरती रजोनिवृत्ती, पाळी संबंधी आरोग्य, स्त्रियांचं आरोग्य याविषयी जे काही काम करतो तर त्याची माहिती देत असतो आणि त्यांनाही त्याची सगळी कल्पना असते. तर त्या खूप कष्टाने अनेक स्त्रियांना एकत्र करून बोलवून असं त्यांना आणत असतात. वेगवेगळ्या गावांमध्ये असे अनुभव येत असतात. तर यामध्ये ती शिक्षिका किंवा त्या गावातली व्यक्ती खूप आपलेपणाने अनेक स्त्रियांना ते आमंत्रण देत असते, सांगत असते. आणि समजा एक 50-60 स्त्रियांना समजा तिने निरोप दिला तर एक 5, 7, 8 अशा संख्येने सुद्धा काही ठिकाणी केवळ संकोच्या पायी, काय तर पाळी संबंधी आणि मेनोपॉज संबंधी पुढे ऐकायला जायचं म्हणून संकोच्या पायी स्त्रिया ते ऐकायलाच येत नाही. त्यामुळे 5, 7, 8 अशा संख्यांचा सुद्धा अनुभव असताना आत्ता मी जेवढं बारकाव्याने तुम्हाला सगळं सांगतोय हे उलट आम्ही असं एक छान गोल करून बसून त्यांना सांगतो. का तर एक एक व्यक्तीसुद्धा मला महत्त्वाची आहे. त्यातला आपला विचार त्यातल्या एका व्यक्तीने जरी घेतला तरी सुद्धा आरोग्यविषयक त्याच्या आयुष्यामध्ये आपण काही मदत करू शकलो आयुर्वेदाच्या मदतीने तर उद्दिष्ट साध्य होतं. का आय एम ऑन मिशन टू ट्रीट अँड ट्रान्सफॉर्म 10 million middle-aged women above 40 years facing perimenopausal challenges with the help of holistic approach of Ayurveda to make them happy and healthy. असं माझं छोटंसं मिशन आहे. मला 1 कोटी स्त्रियांपर्यंत माझा विचार कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात पुस्तक म्हणा, यूट्यूब चॅनल म्हणा, अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणा, विविध माध्यमातून तो पोचवायचा आहे की आयुर्वेदाचं म्हणणं या रजोनिवृत्ती संबंधी, पाळीच्या अनेक विकारांसंबंधी आणि सर्वांगीण आरोग्यासंबंधी, स्त्री आरोग्यासंबंधी सगळं हे आयुर्वेद काय म्हणतो हे मांडायचं आहे. या मेनोपॉज या विषयासंबंधी चिंतन करताना थोडंसं याची सुरुवात अगदी पहिल्यापासून लक्षात घ्यायला हवे. आम्ही आयुर्वेद व्यासपीठ नावाची एक आयुर्वेदीय वैद्यांची एक संस्था आहे आणि ती देश पातळीवर काम करते. तर त्याची काही जबाबदारी माझ्यावरती आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एक असा विषय विविध शाळांमधून असं मांडत असतो, तो म्हणजे कळी उमलताना. मी 2 मुलींचा बाप आहे, त्याच्यामुळे तो विषय माझा इतका जिव्हाळ्याचा आहे की त्या वयोगटातल्या प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला त्या टप्प्यांमध्ये खूप छान मार्गदर्शन आयुर्वेद करू शकतो. आणि आयुर्वेदाच्या मदतीने तिच्या त्या व्यक्तीच्या आरोग्यविषयक जर समजा काही उन्नती व्हायला आयुर्वेदशास्त्राची मदत होणार असेल तर ती नक्कीच उपयोगाची आहे. समाजाप्रती आपण ती सांगण्यासाठी म्हणून मी देणं लागतो. साधारण वयाच्या 12व्या आणि आसपास अशी मुलीची पाळी सुरू होते आणि तिथपासून तो प्रवास सुरू आहे. त्या विषयामध्ये मी खूप आत्ता सविस्तर बोलणार एवढ्यासाठी नाही आहे, पण ओघाने काही विषय मांडणार आहे. कारण तुम्ही सगळे आता अनुभव संपन्न असल्यामुळे पुढच्या पिढीला तुम्हाला काही गोष्टी सांगता यायला हव्यात अधिकारवाणीने, म्हणून त्या बोलणार आहे आणि त्या ओघाने येतील. पण सध्या पहिल्यांदा आपलं पाहू, पहिल्यांदा मग वेगळ्या वेगळ्या वयोगटात. वय वर्ष 40 आणि त्याच्या पुढे अशा वयोगटातल्या स्त्रियांनी हात वर करा. 40च्या पुढे मॅक्झिमम माणसं ही सगळी 40च्या वर आहे. 30 ते 40 या वयोगटात 1-2 हात वर करा. ओके, मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, मी हा जो शब्द म्हणतोय ना
हा जरा वारंवार याच्यासाठी म्हणतोय, दुर्लक्षित विषय, तुम्हाला शब्दच माहिती नाही. जरा थोडं शहरामध्ये गेलं अजून मोठाल्या की शिक्षित स्त्रियांना त्याची लक्षणं काय असतात, त्याचे त्रास काय असतात या संबंधी खूप बारकाव्याने माहिती असते. आणि त्या स्त्रिया डॉक्टरांकडे मला हे मेनोपॉज संबंधीचे हे त्रास होत आहेत म्हणून डायरेक्ट डॉक्टरांकडे पोचतात. पण आपल्याकडे अजून ही टर्म काय आहे, ही परिभाषा काय आहे, त्याच्या संबंधी लक्षणं काय आहेत या संबंधी अनेक स्त्रियांना माहितीच नाही आहे. तुमच्या काळात हे काय नव्हतंच, हे आत्ता हल्ली आलं आहे सगळं काल. म्हणजे हे सगळे त्रास तुम्हाला होतं, असलं काही असतं असं पण त्या म्हणजे सासूबाईला वाटत नाही. म्हणजे हे काय गुण आहे. म्हणजे साधारण 45 वर्षाच्या वयोगटातली स्त्री जेव्हा यातली काही लक्षणं घेऊन येते तेव्हा तिची कंप्लेंट काय माहिती आहे, मला जे त्रास होत आहे त्याचं गांभीर्य मोठ्या माणसाला किंवा अन्य माणसाला नाहीच आहे. ही अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे तिला समजा त्रास होत असेल तर त्याला औषध योजना होईल, वैद्यकीय मदत होईल, पण तो त्रास समजून घेतला पाहिजे ना. पहिल्यांदा फ्रॅक्चर झालं, मोडतोड झाली तर एखादा माणूस जसं काय धावपळीनी डॉक्टरांकडे जाईल, प्लास्टर घालील, पेनकिलर्स, इंजेक्शन सगळं करेल. पण हे शारीरिक आणि मानसिक त्रास ह्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण ती स्त्री घरातली आजारी पडली ना की सगळं घर आजारी पडतो. 2-3 दिवस सुट्टी घेऊन बघा. हे जे 3 दिवस सुट्टी घेण्याचं जे काही पाळीच्या काळात सवय आहे ना ही अत्यंत आवश्यक आहे. 16 वेळा ठेवू समजा आपण बाजूला, पण त्या स्त्रीला विश्रांतीची गरज आहे. पण घरातल्या अन्य माणसांना या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये काय काय करावं लागतं ते समजणं आवश्यक आहे. म्हणून पाळा. मला पाळायची इच्छा असं वेळ नसते. काय ज्या विविध नकाशे समजा केलेलंच पोळ्या तर जे काय भारत पाकिस्तान बनू द्या. काय भात कच्चा, घट्ट, पिठलं, तिखट, आंबट, मीठ ओके आपण पण खायचं गरजेचं आहे. त्या सगळ्या कामांची सवय अन्य घरातल्या माणसांना लागणार कधी. मुलं मोठी होत आहे. अनेक विषय येतो सांगण्याला, काय काय सांगून काय नाही असं होतं. वयवर्ष 45, 48, 50 त्या स्त्रीची पाळी जाण्याचा कालावधी आहे. अजून पाळी गेली नाही आहे, पण पाळी अनियमित झाली. कधीतरी ब्लिडिंग जास्तच होतं आहे, कधी कमी होतं आहे, कधी पोटात दुखतं आहे, कधी चिडचिड होते, सगळ्या अंगाला कोरडेपणा आहे, कधीतरी एकदमच घाम फुटतो आहे, कधीतरी एकदम थंडी लागते, चक्कर येते, कितीतरी लक्षणं असतात. अशी 100 लक्षणं आहेत. मी त्याची एक मोठी यादी सांगणार आहे. पण ती इतकी लक्षणं असतात की घरातली माणसं त्या स्त्रीच्या लक्षणांना कंटाळून जातात. आज एक होतं आहे, उद्या दुसरं होतं आहे, परवा तिसरं होतं आहे, असं चालू असतं. आणि वेगळ्या वेगळ्या लक्षणांसाठी वेगळे वेगळे डॉक्टर, याच्यासाठी हा स्पेशलिस्ट, त्याच्यासाठी तो स्पेशलिस्ट. काही काळ रोज मरे त्याला कोण रडे अशी ह्या व्याधीच्या बाबतीत स्थिती होत असल्यामुळे ती अडचणीची गोष्ट होते. आणि खरं तर ह्यातल्या प्रत्येक लक्षणं आणि व्याधी यांना विविध स्पेशालिस्ट न शोधता याचं एक कुठेतरी एका ठिकाणी उत्तर आहे हे सांगण्यासाठी मी फिरतोय. हे झालं की हा स्पेशालिस्ट, ते झालं की ते स्पेशालिस्ट, असं ते नसून नाहीतर स्त्रियांना विविध कंडिशन्समध्ये या बाईला लक्षण निर्माण होत आहेत ना की काहीतरी वेडगळासारखे लक्षण आहेत म्हणून सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायलाच पाठवतात. म्हणजे अनेक स्त्रियांना वेडी ठरवलेली अशा स्त्रिया आमच्याकडे आलेल्या आहेत की वयवर्ष 48 वयातली मेनोपॉजची अनेक लक्षणं शारीरिक मानसिक घेऊन रिपोर्टमध्ये काही सापडत नाही आणि लक्षणं मात्र अनेक असतात. तेव्हा त्या स्त्रीला वेडं ठरवून सायकियाट्रीची ट्रीटमेंट, औषधं, 8 गोळ्या काय बाहुली झोपून ठेवायचे फक्त. अशी स्थिती अनेक ठिकाणी स्त्रियांना भोगायला लागते. आणि ठराविक काळ म्हणजे किती तर 10 वर्षांचा कालावधी आहे, सोपं नाही आहे. 7.5 सुद्धा 7.5 वर्षांनी जमते, हे 10 वर्ष. म्हणजे जेवढं 7.5ची लोकांच्या डोक्यामध्ये 7.5 वर्ष असतात ना, अशी पेरिमेनोपॉजल पिरियड 10 वर्षांचा स्त्रीने लक्षात घ्यायला हवा. 50ला
नैसर्गिकरित्या पाळी जाते तर 40 नंतर एक एक लक्षणं निर्माण व्हायला लागतात. आणि गंमत म्हणजे एका वेळेला अशी काही 25 लक्षणं निर्माण होत नाही. एक 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 सावकाश सावकाश. कुठे त्वचेवर रुक्षता येते, कुठे त्वचा विकार होतोय, कुठे अंगाला खाज यायला लागते, पित्त होते, सांधे त्यांना सूज येते, हाडं झिजत आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, मणके झिजत आहेत. समजा मानेचे मणके झिजले आणि मान दुखायला लागली, तत्संबंधी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस निर्माण झाला की चला त्याची ट्रीटमेंट सुरू. कंबर दुखायला लागली की त्याची ट्रीटमेंट सुरू. अरे ह्या सगळ्याचं उत्तर एकच आहे खरं, पण ते समजून घेतलं तर वाढणारा वात, वाढणारा वातदोष, वाढणारं पित्त हे समजून घ्यायला हवं. वाताचं औषध घेतलं की हे बरं होणार आहे, पित्ताचं औषध घेतलं की बरं होणार आहे, त्याला ही पेनकिलर नको आहे, दुखीच्या गोळ्या इंजेक्शनची आवश्यकता नाही. अरे झिजलं आहे त्याला वंगण घाल, चुकी गोष्ट आहे, पण हे सांगायला कोणतरी हवं आहे माणूस. आपल्याकडे या मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती या विषयासंबंधी अवेअरनेस नाही आहे, एवढीच फक्त गोष्ट आहे. कारण मी याविषयीचा अभ्यास करत असताना युरोपियन कंट्रीजमध्ये या मेनोपॉजवर काम करण्यासाठी अनेक असोसिएशन्स, जशी अमेरिकन डायबिटीस असोसिएशन असते किंवा मोठमोठ्या संस्था काम करतात, अशा मेनोपॉजवर काम करणाऱ्या मोठ्या असोसिएशन्स असतात. आणि त्या खूप सगळीकडे त्यातलं प्रचार प्रसार, त्याची ट्रीटमेंट भले त्यांच्या पद्धतीने असेल, पण मिळून जागृती तर करतात. तर ते काम आपल्याला भारतामध्ये आयुर्वेद शास्त्राच्या मदतीने उभं करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून धडपड. आता हे सगळं मी सांगतोय, पण एक असं लक्षात घ्या की हे सगळं जिथपर्यंत आपल्या स्वतःला काय होत आहे हे जितक्या वेळ आपल्याला समजत नाही तिथपर्यंत याचं गांभीर्य कळत नाही. इथे लक्षात, जितक्या वेळ मी ह्या अशा व्याख्यानांना फिरतो ना, तेव्हा बाकी काय नाही, माझ्या खिशात फक्त एक केस पेपर घेऊन फिरतो, बाकी काय फिरत नाही. हा केस पेपर म्हणजे अनेक प्रश्नांची यादी आहे आणि ही प्रश्नांची यादी इतकी बारकाईने आहे. मी जेव्हा सुरुवातीला आयुर्वेद प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा पेशंटला बसवून त्याची नाडी परीक्षा करणे, वात पित्त कफ विविध लक्षणं विचारणे. तर काही कालावधी असा झाला की त्याच्यानंतर समोर ती व्यक्ती बसली की पूर्वी नाडी पकडायला लागत असे, आता नाडी न धरता सुद्धा समोरचा मनुष्य असला समोर बसला फक्त की आपोआप प्रश्न निघायला लागतात की ती बरोबर टिकमार्क सारखं सारखं तेच काम करून मग पुढे करत असल्यास नाडी बघायला जायचं. एक स्टेप अगोदर त्याच विषयामध्ये काम करत असल्यामुळे हे तुमच्या आरोग्याशी निगडीत असणारे प्रश्न आहेत. प्रत्येकाच्या हातात मी एक यातला पेपर देणार आहे, म्हणजे आपोआप नेमकं काय विषयावरती आपल्याला गांभीर्याने काम करायला हवं आहे हे लक्षात येईल. OPDमध्ये बसलेलं असताना, पेशंट असताना त्यातले अनेक प्रश्न असेल, या विषयावरती आपण बोलण्यासाठी एकत्र आलो म्हणून हे सगळं ओपनली बोलतोय, पण अनेक प्रश्न यातले असे असतात की OPDमध्ये तो प्रश्न त्या डॉक्टरनी त्या बाईला विचारला तर तो विचारणं मुश्किल, त्यातली काही लक्षणं असतील तर तिला हो म्हणू का नाही म्हणू अशी उत्तरं देणं मुश्किल. अशी स्थिती असलेले अनेक प्रश्न सगळे त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत की ते एकदा वाचायला लागले, ते प्रश्न समजून घेतले की हे आपल्या आरोग्याशी किती जवळचं आणि निगडीत असणारा विषय आहे याचं तुम्हाला गांभीर्य यायला लागेल. एक एक प्रश्न घेऊन माझं व्याख्यान म्हणजे काय नाही, हे 25 प्रश्न आहेत, 25 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, एवढं काम केलं की माझा कार्यक्रम संपतो. सोपा आहे ना कार्यक्रम? म्हणजे आता कार्यक्रमात मी काय काय विषयांवर कसं कसं बोलणार हे तुम्हाला मी तुमची रूपरेषा आखून दिली. संयोजकाने सांगितलं तुमचा टाइम संपला की आपण प्रश्न थांबवून टाकायचे, उरलेलं नंतर बघू.
ती पेनं पण देऊन ठेवायला म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी ते सावकाश सावकाश नाव नंबर लिहून ठेवून काय नाही बरोबर आणि फुली एवढ्या दोनच गोष्टी करायच्या आहेत. आणि एक एक प्रश्न मी समजावून सांगणार आहे, म्हणजे प्रश्नसुद्धा समजावून सांगायला हवा आहे. म्हणजे उत्तर कसं येणार काय नाही, ही शाळा आहे असं समजा, शाळा आहे. म्हणजे या विषयावरती मी जेव्हा पुस्तक लिहिलं तिला जपताना, आणि इंग्लिशमध्ये एक पुस्तक लिहिलं नेचर्स पॉज एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे नुसतं पुस्तक लिहून आणि प्रकाशित करून पुरेसं नाही, तर आपल्याला हे पुस्तक शिकवावं लागेल, समजावून सांगावं लागेल. त्याच्यासाठीचा म्हणून हा प्रयत्न. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य स्त्रिया आहेत आणि याच्यामध्ये 2 पुरुष येऊन बसलेले आहेत ना, ज्यांचं पहिल्यांदा टाळ्या वाजवून स्वागत करा, कौतुक करा, कारण हा बायकांचा विषय आहे ना, कशाला आपण ऐकायला जायचं. म्हणून माणसं घरी असतात. या दोघांचं खरोखर कौतुक, आणि मला पण बरं वाटतं जरा दोघं जण इथे असल्यामुळे. का ते सांगतो. असं रे असं असं तिला जपताना हे नाव काय आहे पुस्तकाचं, हे कुणी वाचायचं. तिला जपताना हे पुस्तक कुणी वाचायचं, ज्यांनी जिला जपायचंय त्यांनी वाचायला पाहिजे. त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्ही वाचा, समजून घ्या किंवा तो विषय समजून घ्या, पण ॲक्च्युअल ज्या माणसांनी ते समजून घ्यायला हवं आहे त्यांच्यापर्यंत पोचणं हे जरा मुश्किल काम आहे. पण मी काम सुरू केलेलं आहे. सावकाश सावकाश त्याला भविष्यकाळात यश येईल का ते पण सांगतो. नवरा बायको दोघं जण घरामध्ये आहेत. मुलं बाळं आता जरा मोठी झाले आणि मुलांची शाळा शिक्षण किंवा कोणी मुलगा मुलगी कोणी नोकरीला लागले, इतपत वयाची मोठी झालेली असतात. आणि ह्या स्त्रीचं वय 45, 48, 50 असं असतं. त्यांना एक साधा प्रश्न विचारला नवऱ्या बायकोला, तुम्ही दोघं जण फिरायला कधी जाता का एकत्र, एक 10 मिनिटं 15 मिनिटं. मी काय महाबळेश्वरला जा माथेरानला आज मागत नाही. सारखी आपली 2 माणसांमध्ये असलेली तब्येतीची शारीरिक आणि मानसिक जी काही कुजबूज चालू असते त्याच्यामध्ये जरा विषयांतर म्हणून त्यांना एक प्रश्न विचारला, मग एक आठवड्याकाठी एखादं जरा फिरायला जातो का कुठे. नाही. अजून जरा सोपं करून सांगितलं, म्हटलं जरा पुरुष संख्येने जास्त आले असते तर जरा बरं झालं असतं, म्हणजे ते विषय मी अधिक चांगले मांडले असते. थोडक्यात म्हणतो ते नवरा बायको दोघं जण हातात हात घालून कधी बसले होते, हातात घेऊन कधी बसले होते, 5-10 वर्ष झाले. नवरा बायको ज्या वेळेला माझ्याकडे क्लिनिकमध्ये येतात ना, जेव्हा तो नवरा सुद्धा वैतागलेला असतो त्या बायकोच्या विविध जे काय शारीरिक आणि मानसिक त्रासांना, तेव्हा मी त्या नवऱ्याला अनेक प्रश्न विचारतो. हिला काय त्रास होत असतात ते ठीकच आहे, म्हणजे ते त्याला चिकित्सा करायची. तर त्या नवऱ्याचं काम फक्त त्याला त्रास होतोय म्हणून डॉक्टरकडे घेऊन जाणे असं नाही आहे. फक्त विविध स्तरावरती घरातल्या माणसांनी त्या स्त्रीला मदत करायला आहे. म्हटलं नवरा बायकोनी दोघांनी एकमेकांना थँक्यू कधी म्हटले. हा प्रश्नच नाही.
थँक्यू काय असं नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला काय थँक्यू म्हणायला सवय सवालच नाही. सॉरी म्हणायचं तर खूपच लांब झालं. म्हणजे मी सहज करते एक जोडकं होतं, म्हणजे अशा गोष्टी सांगू नये पण नाव न घेता सांगायचे असतात. नवरा बायकोच्या अनेक गोष्टी असतात, त्याच्यापैकी एक ही की रुग्णा तिच्या अनेक तक्रारी लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अरे हिला औषधाची गरजच नाही, उगाच या गोळ्या खात आहे. म्हणून मी दोघांची चौकशी करायला लागलो आणि समोर प्रॅक्टिकलच करायला लागलो. जरा हे खूप बारकाईने आहे का, हे महत्वाचं आहे. म्हणजे तो मी तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये नकाशीर होतं, कागद घरी घेऊन जायचं तुम्हाला काय नंतर आम्हाला द्या अवकाश. तर त्या नवऱ्या बायकोला मी गोष्ट काय सांगतो ती ऐकावं, महत्वाची ती गोष्ट महत्वाची. मी काय तुम्हाला फळा घेऊन काय .1, .2, .3 असं नाही शिकवलं. गोष्ट आहे काय तर म्हटलं औषधाची गरजच नाही आहे स्त्रीला, भले लक्षणं 25 असतील. जर माझ्यासमोर बसा असे समोरासमोर तोंड करून नवरा बायकोनी, म्हटलं बायकोच्या डोळ्यात डोळे घालून कधी भेटलंय, बसा समोरासमोर एक टॅग फक्त. बरं अशी दुसरी कुठली व्यक्ती आहे का की तिच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता तुम्ही? मार खावं लागेल. म्हणजे आता फक्त तुझ्या वाटेला एक बायको आहे तेवढी फक्त तिच्याकडे तू असं बघू शकतो, बस ना बघ. हक्काची व्यक्ती आहे ना आपली ती. हा खूप बारकाईने ऐका, खूप इंटरेस्टिंग सांगतो मी. आणि हे असं ठीक आहे आम्हाला नाही होय करत बसल्या. म्हणजे हे माणसं लगेच बसत नाही. किती सगळी गोष्ट आहे, फक्त समोरासमोर बसायचं आणि डोळ्यात डोळे घालून बघायचं. मी काय बाकी थोडं सांगतोय बाकी घ्यायला, मी बघतो डोळ्यात डोळे घालून बघायचं. ठीक आहे कसे बसले नाही होय बघून बसले. बरं म्हटलं तर हातात हात घ्या. मी भटजीबुवा पण आहे, त्याच्यामुळे मी काय सांगतो ते हाताला हात लावा. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला फक्त काय बायकोने हाताला असा हात लावलेला असेल तर याच्या पलीकडे 4 माणसांच्या असताना कोणी काय काही संबंधच नाही. तर तेवढा हाताला हात लावा, पाणी प्या, हातात हात घ्या दोन्ही. लग्नात असा हातात हात सांगुष्ठ म्हणजे अंगठ्यासकट बायकोचा हात धरायला सांगितलेला आहे आणि तो आयुष्यभर धरायचा आहे ना. तर तो त्या दिवशीच नाही फक्त आयुष्यभर धरत. रोज म्हटलं हा असा हातात हात धरून म्हणजे कायम बसायचं नाही, पण एकदा हात धरत. केवढी महत्वाची पण साधी गोष्ट आहे का. सेन्स ऑफ सिक्युरिटी. लहान मूल आपण रस्त्यावरून जाताना त्याचा हात धरून ठेवलेला असतो तर किती सेफ्टी आहे. त्या स्त्रीला ह्या रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये ना एक अतिशय महत्त्वाचं असं लक्षण, मानसिक लक्षण निर्माण होतं की तिच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. असुरक्षित वाटतं, एकाकी वाटतं. माणसं आहेत सगळी आहेत, तिला एकाकी वाटतं. हे काम कोणी करायचं? नवऱ्याची जबाबदारी आहे. हातात हात धरून ठेवणे. कसा बसा धरला त्यांनी हात. म्हटलं तुझीच बायको आहे ना, मी धरते. हातात हात धरून ठेव. बरं आता संसार म्हटल्यावरती काही ना काहीतरी सगळ्या कुरकुरी चालू असतात. घरोघरी मातीच्या चुली. किंवा म्हटलं विविध प्रसंग असे आठवा की ज्याच्यामध्ये काय काय ओढागाडी सगळ्या चालू असतात. म्हटलं दोघांनी एकमेकांना सॉरी म्हणा. कसे बसे सॉरी म्हटले एकमेकांना. म्हणजे एक शब्द बाहेर पडला मनापासून आहे. मनापासून सॉरी म्हणणं फार कठीण असतं. लहान मुलाने काही तुमचा गुन्हा केला ते बाकी काय पण म्हणतात पण सॉरी म्हणत नाही. अनुभव आहे आपण सांगतो. सॉरी कसा बसा डॉक्टरांनी सांगितल्यावरून शब्द बाहेर पडला. म्हटलं एकमेकांनी साथ दिली ना आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगांना, तेव्हा एकमेकांना थँक्यू म्हणा. काय कठीण आहे म्हणायला. नाही म्हटलं जात ना ते, गरीब म्हटलं जात नाही म्हणून आता माझ्यासमोर म्हणा.
ठीक आहे चल थँक्यू. अरे असं नाही, मी मनापासून म्हणालो ना, फील इट. तर ते फिलिंग सकट म्हणणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. परिणाम साधायला असेल ना तर मनापासून थँक्यू ना. ठीक आहे, कसं कसं थँक्यू आला. चला म्हटलं इथपर्यंत ऐकली. आता म्हटलं एकमेकांना आय लव्ह यू म्हणा. काय कठीण आहे? माझं तुझ्यावर प्रेम आहे. किती सोपी गोष्ट आहे. हे सगळं विश्व प्रेममय आहे आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. तोंडातनं शब्द आला नाही. किती प्रसंग समोर. इमॅजिन, जस्ट इमॅजिन, नवऱ्याच्या तोंडातनं शब्द आय लव्ह यू आला नाही. 10, 15, 20 वर्ष संसार केल्यानंतर सुद्धा तो शब्द येत नसेल. बायकोने असं उडवून लावला हात. व्याधीचं निदान इथे आहे ना की नाडीमध्ये. इथे लक्षात किती बारकाव्यानी प्रेम करायला शिकवण्यापासनं गमभन सगळं इतकं मागे जाऊन शिकवावं लागतं. अगदी घरात छोटी मुलं असतील ना, त्यांना जसं सॉरी म्हणायला शिकवायला हवंय, थँक्यू म्हणायला शिकवायला हवंय, तसं आय लव्ह यू म्हणायला सुद्धा शिकवायला हवंय आपल्या आपल्या भाषेत. पण प्रेम व्यक्त करण्याची प्रक्रिया दुर्दैवाने आपल्याकडे युरोपियन इतकी नको, पण मर्यादित हवी ना. आता त्याची निराळे स्वरूप पण सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे लक्षात येईल की आपण ते करत असतो पण आपल्याला माहिती नसतं की हे या मार्गातून प्रेम व्यक्त होतं. मुलगा मोठा आहे, 30-35 वयाचा, लग्न कार्य झालेलं आहे, मुलं बाळ आहे, त्याची आई म्हातारी आहे. तर सांगते हा फक्त, स्वतः सुद्धा काढेल किंवा दुसऱ्या कोणाला सांगेल, पण याची जरा दृष्ट काढून टाक ग. हे काय? हे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे. उपयोग त्याचा श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वास नंतरची गोष्ट. अनेक पेशंट माझ्याकडे जेव्हा असे येतात ना, तेव्हा मी काही विशिष्ट अवस्थांमध्ये त्या पेशंटची दृष्ट काढायला सांगतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, हे असलं काय असतं, दृष्ट कसली काढायची? डॉक्टर तुम्ही सगळं मानता आहे? मी डॉक्टर आहे. हे सगळं मानणे, त्याच्यावर विश्वास असणे नसणे ही नंतरची गोष्ट. पण हा एक प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे, तर तो तुम्हाला घरी करता येऊ शकतो. मी आता कर्मचाऱ्याला सांगितलंय, कुठल्या दवाखान्यामध्ये दृष्ट काढून मिळालं तुम्हाला? ती काढल्यानंतर जे काही म्हणायचं वाटतं, एक बाई रडली. म्हणाले, लहानपणी कधीतरी माझ्या आईनी, कधी 10वी पास झाले तेव्हा एकदा आईने माझी दृष्ट काढली होती आणि नंतर कधीतरी लग्नात माझी दृष्ट काढली गेली असेल. बाईचं वय असं 55-58 असं असेल. तर ती 58 वर्षाची बाई रडली. म्हणाली, लग्नात माझी दृष्ट काढलेली होती, त्याच्यानंतर आज इथं काढली गेली. त्या प्रसंगानंतर तुझं हलकं वाटलं, मोकळं वाटलं, माझ्या चिकित्सेला गती मिळाली ना. नवऱ्याचा किंवा अन्य माणसाचा कोणाचा त्याच्यावर विश्वास असो किंवा नसो, पण एक तो अतिशय सुंदर मार्ग आहे. एक छोट्या छोट्या गोष्टींचं खूप महत्त्व असतं आणि कुठल्या गोष्टीचं कुठे महत्त्व, कुठे कामी येईल ना, त्याची हे नाही. मी हे एकीकडे असं सांगत जातोय की तुम्ही तुमच्या मुलाबाळांची किंवा अन्य कोणाची दृष्ट काढत असाल, सुनांची दृष्ट काढत असाल, तर ती आता मी माझं वय झालं 60-65, आता मला कुठे लागते दृष्ट असं म्हणून ते नाही म्हणायचं नाहीये, ती काढून घ्यायची. विविध वयोगटातल्या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दृष्टी काढायला मी सांगतो. असं परिवार बोलणं तर थांबून आपण अशा मूळ विषयावरती आणि मुद्द्यांवर येऊ. प्रत्येक स्त्रीला आपली पाळी नियमित महिन्याला येते का? 28 किंवा 30 दिवसांनी.
या पाळीच्या कालावधीमध्ये 3 दिवसच मर्यादित ब्लिडिंग होतं का अतिरिक्त प्रमाणामध्ये होतं, 4 दिवस 5 दिवस, याच्यावर लक्ष हवं आणि योग्य वेळेला वैद्यकीय मदत घेऊन ते नीट करायला हवं. अनियमित असेल तर, कमी वयाची स्त्री असेल 25-28 आणि अनियमित पाळी असेल तर PCOD सारख्या अनेक कंडिशन्सचा विचार करावा लागतो. पण अशी अनियमित पाळी आणि किती अनियमितता असते हो. वयवर्ष आहे 48 आणि महिन्यानी पाळी यायच्या ऐवजी 10-12 दिवसांनीच ब्लिडिंग सुरू व्हायला लागते अनियमित. असं किती वर्ष, 3 वर्ष 4 वर्ष चालू आहे. तर काय अनियमित आहे, कधीतरी असं होतं कधी नाही होत. लक्षणं काहीतरी अन्य, ॲनिमिया, अंगात रक्ताची कमतरता वगैरे याच विषयामध्ये सहजरित्या काम करत असल्यामुळे फक्त त्या पेशंटला असं सांगितलं तिचा मला अशी काही शंका आहे, सोनोग्राफी करून या. गर्भाशयाचा कॅन्सर निघाला. पाळीमधली अनियमितता एका प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही ते कुठल्या वयाच्या स्त्रीला ते आहे हे लक्षात घेऊन अनियमित पाळी, अतिरिक्त सुद्धा ब्लिडिंग किंवा भले ब्लिडिंग थोडंसं होत असेल पण अगदीच 12-15 दिवसांनी स्पॉटिंग व्हायला लागलं. काही कंडिशन्समध्ये त्यांना मेनोरेजिया असं म्हणतात. पाळीच्या काळात 4-8 दिवस ब्लिडिंग होणे, पण मध्येच कधीतरी 10व्या-12व्या दिवशी 15व्या दिवशी पाळी सुरू होऊन भले ते थोडंसं स्पॉटिंग असो किंवा जास्त असो जे अनियमित होत राहतं. त्यात आपल्या इथे काही कंडिशन्समध्ये कॅन्सरची निदानं झालेली आहेत. हे सगळं मी हे मांडतो ना, त्याच्यामध्ये केवळ छोट्या आणि सोप्या ट्रीटेबल कंडिशन्स नाही तर काही गंभीर व्याधींची निदानं होऊन जातात. म्हणून हे गरजेचं आहे. तर आपल्याला नेहमी प्रश्न विचारावा, आपली पाळी बरोबर महिन्याच्या महिन्याला येते ना, ब्लिडिंग फार होत नाही ना, 3 दिवस काहीतरी ब्लिडिंग झालं पाहिजे बस, 4थ्या दिवशी थोडंसं स्पॉटिंग झालं नाही झालं बस, आणखीन होतं कामा नाही. उगाच झिजत राहून ॲनिमिया आणि पांडुरोग होता कामा नाही, ताकद राहत नाही, आलं सगळं खलासून जातं. विचारांची साखळी तुटते स्त्रियांची, सलग विचार करू शकत नाही, ॲनिमिया असतो, पुरेसं हिमोग्लोबिन नसतं, त्याच्यामुळे विसराळूपणा वगैरे अशी लक्षणं निर्माण होतात, एनर्जी राहत नाही काम करायला. पाळी बंद झाली असेल तर योग्य वेळात आता नक्की बंद झाले का हा पण प्रश्न विचारा. वयाच्या 50च्या आसपास 1 वर्षभर आता पाळी आलेली नाही, 100% आता रजोनिवृत्ती झाली, मेनोपॉज झाली असं शिक्का कधी लागेल, वर्षभर आता ब्लिडिंग झालेलं असेल तर. अजून एक वेगळ्या सगळ्याच वयोगटातल्या मुलींनी किंवा तरुण स्त्रियांनी किंवा जरा अजून वरच्या वयाच्या स्त्रियांनी आपलं ब्लिडिंग फार कमी होत आहे का हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि ते ब्लिडिंग कमी होत असेल तरी सुद्धा मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. अंगात पुरेसं सकस रक्तच नसेल, कॅल्शियम व्हिटॅमिन काय काय जे ओझं, तर ते ब्लिडिंग होत नाही. याचा अर्थ कुठेतरी तोटा आहे शरीरात, तर तो भरपाई त्याची करून घ्यायला नको का. अनेक वेळा आहारातल्या अनेक त्रुटी, अनेक व्याधी यांच्यामध्ये, हार्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये हे लक्षण पाहायला मिळतं. तर फार कमी ब्लिडिंग होऊन उपयोगाचं नाही आरोग्याला. हे जरा लक्षण नाजूक आहे समजून घ्या. साधारण 40शी उलटली ना की स्त्रियांना त्वचा जी छान नाजूक, मुलायम आणि सतेज, स्निग्ध अशी असलेली असते ना स्त्रीची, ती नंतरला तुझी रुक्षता यायला लागते त्वचेवर. ही रुक्षता फक्त त्वचेवर नसते, ही प्रत्येक पेशींमध्ये शरीरात रुक्षता येत असते. आणि ही रुक्षता नुसती त्वचेवर दिसणारी रुक्षता नाही, तर विविध अवयवांमध्ये एक छान टपोर द्राक्ष आहे, ते जर समजा त्यातला पाण्याचा अंश कमी कमी होत गेला तर सुकलेली मनुका कशी दिसेल, असं शरीरामध्ये होत जातं. हे फक्त त्वचेवर नसून मेंदू,
हृदय, किडनी, आतडी, योनिमार्ग, गर्भाशय, ओव्हरीज या सगळ्या पेशींमध्ये सगळीकडे असं शरीर सुकायला लागतं. ही प्रक्रिया खूप स्लो आहे, पण सावकाश सावकाश शरीर सुकण्याची क्रिया व्हायला लागते. आणि ही सुकण्याची प्रक्रिया योनी मार्गामध्ये स्निग्धता पुरेशी नाही, खूप कोरडेपणा आहे, उष्णता आहे, तर संबंध येण्याच्या वेळेला खूप पेनफुल असतं ते सगळं कोरडं असल्यामुळे. आणि त्या स्त्रीला अनेक वेळा नको वाटत लागतं. आणि खरी एकंदर वैवाहिक जीवनाची समजून घेण्याची सुरुवात ही 40 नंतरच आहे. तेव्हा त्या साथीदाराचं आरोग्य समजून घेऊन त्याला त्या ठिकाणी तेवढ्या गोष्टींना मदत करून मग पुढचा प्रवास चांगला करणे. योनी मार्गामध्ये येणारा कोरडेपणा हा योग्य पद्धतीने नीट करून व्यवस्थित 50-55 वयापर्यंत विविध प्रकारे आरोग्य चांगलं ठेवून आनंद मिळवता येऊ शकतो. दोन्ही साथीदारांच्या नीट समजुतीने आणि आरोग्य चांगलं ठेवून. अनेक प्रकारची घृत आहे, तेल आहे, अभ्यंग आहे, काही योनी बिचू आहेत, काही बस्ती आहेत, यांच्या मदतीने ते सगळं साध्य करायचं आहे. याचं कारण पण सांगतो. यातली काही लक्षणं निर्माण झाली की हॉर्मोनचे पॅचेस त्वचेवर लावतात आणि मग त्या हॉर्मोनचे पॅचेस लावले की ती लक्षणं जातात, पण विविध त्रास त्या स्त्रीला त्या हॉर्मोनचा भोगावा लागतो. काही वेळेला उलटी आल्यासारखं वाटणे, पित्त होणे, जळजळ होणे, अगदी ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत सुद्धा हॉर्मोनल ट्रीटमेंटचे तोटे. मग त्याच्यापेक्षा आयुर्वेद काय सांगतो ते ऐका, हॉर्मोनच्या गोळ्या खाण्यापेक्षा. म्हणून हे सगळं बरं करायचं. योनी मार्गामध्ये कोरडेपणा आहे, तसं योनी मार्गामध्ये कंड येणे, खाज येणे आणि संकोचापायी ती स्त्री ते सहन करत असते, सांगत नाही. वाईट डिस्चार्ज आहे, अंगावर पांढरं जातंय किंवा कंड येते, तर त्या स्त्रीनी नीट वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन मग ह्यातलं एखादं लक्षण एखाद्या स्त्रीला डायबिटीस झालेला असतो आणि ते केवळ याच लक्षणाने तो डायबिटीस समजा शरीराचं सांगतोय, तर 6-6 महिने वर्षभर ती बाई ते सहन करत राहते. मग रात्री झोप लागत नाही, चिडचिड होत राहते, सांगता तर येत नाही, संकोचपायी बोललं जात नाही, ट्रीट काय होत नाही. हे सहन तिला करावं लागतंच. पण डायबिटीस अनट्रीटेड राहिला ना 6 महिने वर्षभर, मग जेव्हा ती बाई इतका त्रास सहन करत करत जेव्हा तिचं वजन 4-4 किलो 8-8 किलो सगळं डाऊन होऊन जातं, तेव्हा कुणाला तरी शंका येते, तेव्हा जाऊन शुगर तपासतात. पण पहिल्यांदा शरीराने दिलेला जो काही संकेत आहे, सिग्नल, तो केवळ त्या स्त्रीने संकोच न बाळगता मला असं असं होत आहे. एखाद्या स्त्री डॉक्टरना जाऊन सांगावं, एखाद्या नर्सला सांगावं, आपल्या मैत्रिणीला सांगावं, काही योग्य व्यक्तीने सांगावं. पण हे एक लक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि ते चिकित्सा करून बरं करण्यासारखं आहे. चिडचिड होत असलेली घरामध्ये त्या स्त्रीला सहनच नाही होत त्या अनेक कंडिशन्समध्ये. आता असं लक्षात घ्या, ही प्रक्रिया समजा शरीराला वृक्ष होण्याची समजा सावकाश झाली एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर एक बिघाड सावकाश निर्माण होती, बरोबर. पण काही कंडिशन्स अशा असतात जिथे गर्भाशय काढूनच टाकावा लागतो सगळा. म्हणजे हिस्टेरेक्टॉमी वयाच्या 33व्या वर्षी सुद्धा झालेल्या स्त्रिया आमच्याकडे येतात. किती 33व्या वर्षी गर्भाशय काढून टाकला, धपकन एका वेळेला सगळी अशी 25-25 लक्षणं त्या स्त्रीला आत्ताची सांगणारे त्यातले अनेक निर्माण होतात. बेचैन असतं सगळं शरीर, कारण शरीर हे खूप कमी कालावधीमध्ये सुखायला लागतं बरोबर. विचार सुद्धा वृक्ष बनतात, हाडं ठिसूळ होतात, कंबर मणके सगळं झिजून जातं, मेंदूच्या पेशी सुकून जातात. जी क्रिया 10 वर्षामध्ये सावकाश घडायची ही हिस्टेरेक्टॉमी झाली आणि झपकन झाली जर समजा 1 महिना 2 महिन्याच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये, तर त्या स्त्रीला एकदम आंघोळ कोसळल्यासारखं आहे ना ते. तर हे खूप बारकाव्याने त्याला लक्षात घेऊन चिकित्सा करून ते सगळं जागेवर आणता येतं. मार्गदर्शन घेणं जरुरी असतं. गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं आहे का, गर्भाशय काढून टाकलेलं आहे का,
काढून टाकावा लागला असेल तर तो कोणत्या कारणाने ते करावं लागलं, किंवा फायब्रॉइड्स आहे, गाठी आहे, किंवा कॅन्सर झाला असेल, विविध ब्लिडिंग खूप होत असतं. अनेक वेळा असं होतं की ब्लिडिंग कशात थांबतच नाही, मग गर्भाशयाचं ऑपरेशन करून टाकलं, कशात थांबतच नाही, बाई झिजू नाही आणि त्यातून कॅल्शियम वगैरे सगळं नष्ट होऊ नये म्हणून करावं लागतं, नाही लागच तो करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाचं ब्लिडिंग जास्त होत असल्यामुळे किंवा अंगावर फार पांढरं जात असल्यामुळे सगळ्या शरीरातला जो सारभूत अंश ओज हा शरीरातनं सगळं कमी कमी होत असतो. मांड्यांमध्ये आणि पोटऱ्यांमध्ये ताकदच राहत नाही. पूर्वी सगळी कामं झपझप करत होते, आता पाय चालत नाही, मांड्या पोटऱ्या दुखायला लागतात, एनर्जी संपून जाते. सकाळी असते थोड्या वेळ, 10-11 वाजल्यानंतर बॅटरी घालून व्हायला लागते. जेमतेम सकाळचे काय 2-3 तास थांबून पडतं, मांड्या पोटऱ्या गळून जातात. ही झाली शारीरिक लक्षणं. पण ही मानसिक लक्षणं आहेत ना, ही बाकीच्या माणसांना पण बिघडवून टाकतात. काय काय तो अकारण भीती वाटायला लागते. किती भीती? एक स्त्री आली, म्हणाली मला घाबरल्यासारखं होतं, रात्री अचानक झोपेतनं जाग येते, स्वप्न पडतात वगैरे वगैरे, आणि अंगात माझ्या असं वीज चमकून झाली ना, असं सगळीकडे नुसतं कायम होत असतं. पुढे ज्याला हात लागून त्याला शॉक येतो म्हणलं माझ्या. बहुतेक माझ्यावर कोणीतरी करणीच केली होती. एक कोणतरी आली होती बाई, तिने मला हात लावलं आणि ते हात लावल्यापासून मला हे झालं. मानसिक लक्षण अकारण भीती, अनेक अवस्थांमध्ये चिडचिड. प्रसंग अगोदर तसे येऊन गेलेले असतात, पण आपल्या शरीरातली एनर्जी, ताकद, सहनशक्ती जेव्हा क्षीण होऊन जाते तेव्हा तोच प्रसंग आपल्याला चिडचिड वाढवणारा होतो. याच्या अगोदर तुला हे सगळं भोगायला लागलं नव्हतं का? तेव्हा नाही झाली, आता का झाली? तुझी एनर्जी कमी पडते म्हणून, इथे तुझी ऊर्जा वाढवायला काम करायला लागले. पण आधी हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. चिडचिड, अकारण भीती आणि अकारण रडू येणं. कुठल्याही वेळेला अकारण स्त्रियांना आसवं गळायला लागतात आणि अनेक वेळा घरामध्ये तो चेष्टेचा विषय बनून जातो. बारीक सारीक कारणावरून तिला जेव्हा अश्रू येतात तेव्हा अरे पण ते तिचं शरीर कुठेतरी आतमध्ये त्रास होतोय, तिला पण समजत नाही आसवं का वाईट आहे. तिला पण तिचं उत्तर नसतं ना. ते ह्या मेनोपॉज आणि रजोनिवृत्ती आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये आहे. उगाच भावूक होत नाहीये फक्त, तर ते सगळे. आणि अश्रुवेग हा इतका महत्वाचा आहे की अनेक वेळेला ज्या नोकरी करणाऱ्या खंबीर स्त्रिया आहेत त्यांना जेव्हा अशा प्रकारचा अश्रुवेग येतो तेव्हा त्यांना तो धारण करावा लागतो, कंट्रोल करावा लागतो. एखादी ऑफिसर असेल, एखादी अधिकारी असेल, तिला नाही ना असं अश्रू प्राप्त करून जाईना तिथे, त्यावेळेला त्या वेगाचं धारण. साधं उदाहरण लक्षात घ्या, हा वेग आहे, अश्रुवेग. अनेक कारणांनी असे अश्रू येण्याचे प्रसंग असतात. काही वेळेला कारण असतं, काही वेळेला नसतं, पण प्रक्रिया काय? अश्रू येणे. आता त्या स्त्रीने ते धारण करून ठेवलं. एखाद्या व्यक्तीला लघवीला जायचंय, टॉयलेटला जायचंय, बाथरूमला जायचंय, एक ठराविक काळ मनुष्य ते कंट्रोल करून ठेवेल, पण ते त्याच्यानंतर त्रास द्यायला लागेल ना. कुणाला युरिनचं इन्फेक्शन होतं, कुणाला किडनीला त्रास होतो, डोकं दुखायला लागतो, अंगावर सुजते, खूप लक्षण आहेत म्हणजे ते. पण तो सुद्धा एक वेग आहे आणि त्याचं सुद्धा धारण करून ठेवलं, ते कंट्रोल करून ठेवलं तर शरीराला त्रास होतो की नाही. असा अश्रूंचा वेग, अश्रुपात धारण करून ठेवला तर त्याचं बॅक प्रेशर मेंदूपर्यंत त्रास देतं. शेवटी त्या अश्रूंना कुठेतरी मार्ग मोकळा करून द्यावा लागतो मेंदूला, आणि तो अंगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे. सोनोग्राफीमध्ये काही सापडत नाही हो, ना फायब्रॉइड, ना लायनिंग जाड झालंय, कुठलं एंडोमेट्रियोसिस नाही, काही नाही, तरी आपलं चालू आहे ब्लिडिंग. औषधं घेऊन पण थांबत नाही. कारण कुठे असतं? अश्रुवेग अवरोध करून ठेवलाय. अश्रूंचा वेग खूप महत्व आहे या एका लक्षणाला. आणि
अगदी हृदरोगापासून या अश्रू वेगाचं विधारण हे जसं मेंदूलाच फक्त बॅक प्रेशर नाही टाकणार आहे, ते हृदयावरती सुद्धा तेवढाच लोड आणतं. आणि याचं तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे वैयक्तिक उदाहरणं सांगितली ना की माणसांना जास्त ती समजतात. हृदयावरती कसं प्रेशर येतं. आमची आई जेव्हा गेली ना, ती काय अशी एकदम नाही ना गेली, काही कालावधीपर्यंत विविध त्रास भोगायला लागले, विविध व्याधींची कॉम्प्लिकेशन्स तिला सहन करावी लागली. त्याच्यामध्ये मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या दृष्टीने ती एक एक स्टेप रोज ती जातच होती. तेव्हा मला आज ही सिस्टीम फेल होती, उद्या ती सिस्टीम फेल होती असं मला कळत होतं ना एक एक बिघाड काही महिन्यांच्या कालावधीमध्ये. पण ॲक्च्युअल ती जेव्हा गेली ना तेव्हा मला रडायलाच आलं नाही. अश्रुवेग आलाच नाही बाहेर. पण आज शेवटी मुलगा आहे ना, त्याच्यामुळे त्याला आपल्या मेंदूला शेवटी त्रास होतच असतो. तर त्या अश्रुवेगाचं शेवटी विधारण केलं गेलं. चारच दिवस झाले असतील नंतर तुमचा एक मित्र सहज म्हणाला, अरे तुझ्याकडे बघून काय बरोबर वाटत नाही, साहजिक आहे. पण म्हणाले ब्लड प्रेशर तपास. म्हणून बीपी तुमच्या मित्रांनी तपासलं. किती होतं? 200. वरचं बीपी 200, खालचं 120. मित्रांनी एका वाक्यात सांगितलं, काकू गेल्या तेव्हा तू रडलाच नाहीस, मी होतो तिथे बघायला. पहिल्यांदा एक गोळी घेऊन टाकणे, बीपी कंट्रोल कर, मग नंतर त्याच्यावरती काय काय चिकित्सा करायची करू नंतर. पण अश्रुवेगाचं विधारण केलं गेलं. प्रेशर कोणावर आलं? हार्टवर. 200/120 हे काय 35च्या तरुण असं बीपी असणं कारणे हृदयावरती एवढं बॅक प्रेशर येतं, मेंदूवरती येतं, मानेवर येतं, मणक्यांवर येतं, यकृतावर सुद्धा येतं आणि गर्भाशयावर येतं. प्रश्न किती सोपा आहे, कारण रडायला येतं का? डॉक्टर हे एवढे असले प्रश्न काय विचारताय, माझे गुडघे दुखताय, असे पण विचारणारे बायका आहे ना. म्हणजे मी गुडघे दुखी घेऊन तुमच्याकडे आले आणि तुम्ही रडायला येतं का नाही असलं काय विचारताय, असं पण एका बाईने मला विचारलं. काय म्हटलं, एकमेकांचा संबंध आहे खूप म्हणून विचारतो. अनेक स्त्रियांना अचानक थंडीचे दिवस आहेत, गार आहे सगळं, माणसं पांघरणं घेऊन झोपले, ह्या बाईला उकडतंय, गरम, अंगाची लाई होते, रात्री असं गरम होतं आणि नंतर अचानक दरदरून घाम फुटायला लागतो. गरम होतं तेव्हा पंखे लावा, अरे बाकीची माणसं गारटतायत, पंखे लावा, एसी लावा, गार करा, खिडक्या उघडा, घराच्या बाहेर जाऊन जरा मोकळी हवा घ्या, अशी अवस्था होते त्या बाईची. थंडी नोव्हेंबर महिन्यामध्ये बायकांना बाहेर पडावं लागतं. काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना एवढा गरमा होतो की त्यांना अंगावरती वस्त्र सुद्धा घेवत नाही. एका स्त्रीला, एका पेशंटला महिनाभर केळीच्या पानामध्ये बांधून ठेवायला आलेली आहे. मला जेव्हा यातल्या लक्षणांना सामोरं जावं लागतं ना, त्या सोप्या कंडिशन नसतात. बेचैन अवस्था इतकी असते की आमच्या बायकोनी त्या पेशंटला महिनाभर रोज एक 9-10 वाजले उन्हा चढायची वेळ झाली की एका खोलीत तिला काळोखात डांबून ठेवायची, डांबून म्हणजे ठेवायची तिला, आणि केळीच्या पानात त्या पेशंटला गुंडाळून ठेवायला लागायची. दुपारी 10 ते 2 उन्हा चढायला लागायची आणि पुन्हा उतरायला. अक्षरशः एवढी काय 5-6 फूट उंचीची असेल की समजा बाई, तर तिला केळीची पानं सगळी गुंडाळून ठेवून तेवढ्या काय 3-4 तासाच्या कालावधीमध्ये ती पानं जेव्हा बाजूला करायचे, संध्याकाळी तिला जरा थंडावा आल्यानंतर, तेव्हा गॅसवर पोळल्यावर कशी ती पानं पोळून निघतील अशी ती पानं तिच्या शरीरातल्या उष्णतेने पोळून निघत असत. इतकं ते शरीर उष्ण होतं आणि पानं सुद्धा पोळून टाकतं केळीची थंड असलेली. इतकं शरीराला दाह त्या सहन करावा लागतो. हॉट फ्लॅशेस असं त्याला म्हणतात. तो शब्द विसरून गेला तरी चालेल, पण हा जो गरमा होतो ना, आता साधा विचार करा, एखादं काम करायचंय, घरातलं असो नाही तर नोकरीवरचं असो, एवढ्या अंगाची लाई होत असताना ते बाईला काम करणार आहे. मग ते लक्षण ट्रीटेबल आहे, त्याला औषध योजना करून ते सगळं नीट करता येतं. एक पेशंट
यातली अशी लक्षणं घेऊन जेव्हा आली तेव्हा तिने सांगितलं यातली मला अनेक लक्षणं निर्माण होतात, म्हणून मला भक्ताकडे घेऊन गेले. तिथे काय काय सगळे त्यातले विधी करून किमान 15-20 हजार रुपये म्हणाले खर्च केला आम्ही या लक्षणांसाठी. अरे म्हटलं हे काय अंधश्रद्धावाला काय नव्हे, एवढ्या वेळेस सगळ्या गोष्टी कर, आठवड्याबरोबर येऊन जाशील. हार्ट फ्लॅशेस, कोरडेपणा येतो, त्वचा, डोळे, केस. डॉक्टरमध्ये केस गळताय, कोरडेपणा आलाय, त्वचेवर कोरडेपणा आलाय, कंड येते अनेक स्त्रियांना त्वचेवर, अशी सगळी लक्षणं. अनेक स्त्रियांची झोप कमी होते. झोप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही वयोगटात, म्हणजे लहान मुलं असू दे, तरुण असू दे, नाहीतर वय वाढलेलं असू दे. आणि आता माझं वय वाढलेलं, आता मी म्हातारी व्हायला लागले म्हणजे माझी झोप कमी होणारच असं म्हणून ते सोडून द्यायचं लक्षण नाही. कारण माणसाला पुरेशी झोप मिळाली नाही की त्याची आयुष्य हानी होते, क्वालिटी ऑफ लाईफ बिघडतं. त्यामुळे माणसाला किमान 8 तास झोप लागली पाहिजे. विद्यार्थ्याला जरा कमी 7-6 अशी, विद्यार्थी अष्टवर्ग आहे असे अनेक विद्यार्थ्याला मिळालं. पण आपल्याला 8 तास झोप लागते का हे बारकाव्याने विचारा. आणि 8 तास आपल्याला झोप लागत नसेल तर आपण रोगी आहोत किंवा कुठल्या तरी व्याधीला बळी पडणार आहोत असं लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करा. पण 8 तास आपली झोप होते का त्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. असं अनेक स्त्रियांचं अचानक वजन वाढायला लागतं. 4 किलो, 6 किलो, 8 किलो. स्ट्रेस असतो याच्या सगळ्या अनेक लक्षणांनी. वयवर्ष असतं 45 आणि अचानक वजन वाढायला लागतं. आणि सापडतो काय? थायरॉइड, वेट गेन, 4 किलो, 6 किलो, 8 किलो. मग थायरॉइडची गोळी लागते छोटीशी, 12.5, 12.5. ही एवढी छोटीशी गोळी घ्या की तुमचं नीट राहील असं म्हणून ती गोळी आपल्याला चिकटते. मग ती 1-2 महिने 3 महिने घेऊन झाले तो प्रश्न विचारतो पेशंटचा, डॉक्टर मी गोळी बंद कधी करायची? नाही, जरा अजून थांबा म्हणा, थोडे घेऊ, पुढचे रिपोर्ट करू, मग गोळी बंद करू. लक्षणं त्रास द्यायच्या तेवढ्या 12.5च्या गोळी कमी झाल्या नसतं ना अजून. आणि काय वजन वाढलेलं आहे, सांधे दुखत आहे, कंबर दुखते, हाडातलं कॅल्शियम कमी झालं आहे, चालू असतं. मग ती लक्षणं कमी होत नाहीत. जरा आपण डोस म्हणजे वाढवून देऊ, 12.5चा 25 करूया. 25 डोस चालू होतो. जातात 2-3 महिने, पुन्हा एक तपासणी होते. मग आपण डॉक्टरच बोलून बघूया, म्हणजे डोस वाढला, डबल झाला, लक्षणं पण काय कमी होत नाही, वजन कमी होत नाही, मी एवढी चालते, मॉर्निंग वॉक करते, डाएट करते, उपवास करते, तर माझं वजन तर कमी होत नाही, थायरॉइडची व्हॅल्यू वाढते, गोळ्यांचा डोस पण वाढतोय. आणि डॉक्टर बदलला, दुसरा डॉक्टर सांगतो हा 50 नाही, हा काय 25 नाही, 50चा डोस तुम्हाला घ्यायला लागेल आणि आयुष्यभर घ्यावा लागेल. अजूनही घटक नाही, तो 50चा डोस सुरू होतो, 25च्या वेळी 50 होतो. आता हे आयुष्यभर घ्यावं लागेल. स्ट्रेस वाढला, तो हा थायरॉइड असा आहे की जेवढा स्ट्रेस वाढेल ना तेवढा तो आणखीन वाढतो. आणि जेवढं त्याला असं बाजूला ठेवू मेंदूकडून तेवढं तो नीट राहतो. त्या 50 mgच्या गोळीने पण काय कमी होईल. मग डायरेक्ट डोस 50चा 75 किंवा 100. जर अजून कुठला तरी एक मोठा स्पेशलिस्ट असतो तो मोठा डोस लिहून देतो 75 100. आणि वर्षानुवर्ष ते गोळ्या खात असतात. सकाळी एक गोळी, तर गंमत अशी आहे की ती एक गोळी ती स्त्री खात असते बारीकशी उपाशीपोटी आणि एक ग्लासभर पाणी पित असते. सकाळी पाहिजे तुला एवढी तहान लागते का?
कशाला प्यायचं एवढं? की एवढीशी एक गोळी खाण्यासाठी ग्लासभर पाणी पिऊन शरीरात नुसतं जे काय वाढतंय ना ते पाणी वाढतंय, हाडांचं वजन नाही वाढतंय, ताकद नाही वाढतंय, आपलं पाण्याचा फुगा वजन वाढतंय, हाडांत ताकद नाही आणि हे पाण्याने साठवून घेतलेलं शरीर असं ते दुष्टचक्र चालू असतं. त्यामुळे आपलं अचानक वजन वाढतंय का? हे अचानक वजन वाढणे आणि अचानक वजन कमी होत आहे का याकडे पण लक्ष हवं. अनेक व्याधी गंभीर सुद्धा अचानक वजन कमी होणारे, डायबिटीस वगैरे तर असतातच, पण काही कॅन्सर सारखे सुद्धा व्याधी एकदम होत नाही. अणुर्हि प्रथमो भूत्वा पश्चात रोगो विवर्धते. बारीकशी ठिणगी असते, त्या ठिणगीचं रूपांतर बनण्याचं असतं. कुठेतरी बारीकचं लक्षण शरीरामध्ये निर्माण होत असलेलं नीट लक्षात घेऊन वैद्यकीय मदत घेऊन योग्य वेळेला निदान, अर्ली डायग्नोसिस जेवढं होईल तेवढं यातल्या व्याधींना लवकर आळा घालून ते बरे करण्यासारखे व्याधी असतात. कॅन्सर सारखे सुद्धा, पण लवकर निदान झालं तर. तुला खालून भरपूर पाणी वाहून गेल्यावरती नाही. ही सुरुवात अणुर्हि प्रथम भूत्वा, अगदी अणुस्वरूपात असताना व्याधीचं निदान होण्याची व्यवस्था आयुर्वेदामध्ये याच्यासाठी सांगितलेली आहे. अचानक वजन वाढणे किंवा अचानक कमी होणे, दोन्ही लक्षणांवरती प्रश्न विचार. मनात वाईट विचार वारंवार येऊन स्वप्न पडतात. हे काय मानसिक लक्षण आहे, सोडून नाही द्यायचं. शरीरामध्ये दोष वाढले, कफ पित्त अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढले की अनेक प्रकारची लक्षणं शारीरिक मानसिक शरीरामध्ये निर्माण होत असतात. आवश्यक त्या वेळेला त्या दोषांचा निचरा सुद्धा शरीरातनं होणं आवश्यक असतं. तो निचरा झाला नाही तरी पण यातली अनेक लक्षणं निर्माण होतात. प्रत्येक वेळेला झोपायची गोळ्या खाऊन काय करायचं? शरीराची आवश्यक तिथे शारीरिक आणि मानसिक शुद्धी करून ते दूर करायला हवं आहे. एक साधा प्रश्न आहे, सोपा. खूप थकवा जाणवतो का? आता हा काय प्रश्न आहे? का गरजेचं आहे उच्चारण? माणसांना थकवा आणि आळस या दोन गोष्टींमधले फरक कळत नाही म्हणून बारकावाने सांगावं लागतं. म्हणजे काहीही शरीराला फार कष्ट नसलेली स्त्री किंवा पुरुष सुद्धा आमच्याकडे असे लक्षण घेऊन येतात, डॉक्टर हल्ली फार थकायला होतं. वय किती? म्हणाले 38. हे काय होईल? थकायला होतं, काही करवत नाही, जीवात काम करवत नाही, इच्छा होत नाही, असं होतं. त्या व्यक्तीला मला प्रश्न विचारावा लागतो, थकवा येतो का आळस येतो? हे डिफरन्शिएट करू शकतोस का? थकवा येतो, बरं किती वाजता उठतो सकाळी? नाही म्हणाले 8 साडेआठला उठतो. उठल्यावर काय करता? नाही म्हणाले काय दूध वगैरे पितो किंवा चहा चपाती खातो. आंघोळ कधी करतो? 11 वाजता. दुपारी जेवतो किती वाजता? नाही म्हणाले 12:30 1 2 वाजता ताली येतं समोर, मग ते ठेवतो. मग काय करतो? नाही म्हणाले TV बघतो, मोबाईल आणि काय चालू असतं. झोपतो म्हणाले 1-1.5 तास झोपतो. संध्याकाळी काय करतो? काय फिरायला जातो थोडाफार, परत मोबाईल बघतो, रील्स चालू असतात सगळे. वय वर्ष किती? 38. आणि हे स्त्री आणि पुरुष दोन्हींमध्ये आहे ना सध्या. आणि डॉक्टरकडे घेऊन लक्षण काय येतात? हो डॉक्टर हल्ली थकायला होतो. अरे म्हटलं व्यायाम कधी करतोस तू? नो व्यायाम. शरीराचं बल वाढवण्यासाठीचे जे काही विविध उपाय आहेत ते जर समजा करून पहिल्यांदा स्ट्रेंथ निर्माण करून घेतली असेल तर बँकेत आधी बॅलन्स असेल तर खर्च करता येईल ना. ते खर्च करायला तुझ्याकडे काही नाहीच, तर तू खर्च काय करणार? थकवायल्यानंतर काय? एनर्जी आधी साठवावी लागेल, आधी कमवावी लागेल, आधी मिळवावी लागेल तर खर्च करता येईल. तुझ्याकडे काही तो बॅलन्स नाहीच आहे, त्याच्यामुळे तुला थकवा वाटते. फक्त आधी उठा, लवकर कामाला लागा, व्यायाम करा, ताकद मिळवा. मग हेच एखादी स्त्री वयवर्ष आहे 35-38, तिला पण थकवा येतो आणि खूप झोप येते, काही करत नाही.
आणि तुझं टोमणे ऐकायला दिवसा डोळाही पाहिजे झोपा करते म्हणून टोमणा मिळतो. एक असतो आळशी माणसावाला टोमणा, तो सांगितला प्रकार. दुसरा असतो नाही हो मला प्रचंड झोपच येते, मला काय कळतच नाही. 35-38 वर्षाची असते ना स्त्री ती, आणि 2 वाक्य सासूची ऐकायला लागली तर जास्त त्रास होतो. आणि नवरा कामावरून आल्यानंतर तिकडे संवाद सुरू होतात आणि मग नंतर खोलीत आल्यावरती सुरू होतात. आणि असे 6 महिने जातात. किती? 6 महिने. निदान काय असतं म्हणजे बाकी काही लक्षणं नसतात ना, फक्त झोप येणे एवढंच असतं. कुठेतरी थायरॉइडचे लेवल बिघडलेले असतात, PSH हायपोथायरॉइडिझमचं ते लक्षण, म्हणून त्या स्त्रीला खूप झोप येत असते आणि ऐकायला मात्र लागतात टोमणे. आणि झोप येत असते तिला, आपण झोपावं लागतं, पर्याय नसतो. निदान होऊ दे ना त्याचं योग्य वेळेला, की त्याची चिकित्सा झाली तर ती अतिरिक्त असणारी दोषकारक झोप आपल्याला दूर करता येऊ शकते. मग रात्रीची झोप किती लागेल तेवढी 8 तासाची मिळवतो. तरी अतिरिक्त प्रमाणामध्ये झोप वाढणे, झोप वाढणेही त्रासदायक आहे आणि झोप कमी झालेली सुद्धा त्रासदायक. रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत भूतासारखी जागी राहणारी माणसं आम्हाला माहिती आहेत. बाकी सगळे लोक झोपलेली आहेत आणि ह्या मात्र दुसरा दिवस सगळा बेकार जातो, फ्रेश राहत नाही, मेंदू चालत नाही माणसं. अशी जागरणं करणारी माणसं असतात. मग ना आमवात जळतो, आमवात, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी. कारण कुठे असतं? हे रात्रीची झोप कमी झालेल्या कारणानं. त्या आमवादाचं एक लक्षण आहे, खूप पूर्वी निर्माण झालेलं सांगितलेलं. म्हणजे एखाद्या पेशंटला समजा सांगितलं तुला आमवाद होणार आहे बरं का? रात्री झोपतो किती वाजता? 2 वाजता. हे सांधे काय दुखत नसते तरुणांनी. सहज ते सांगितल्याने मी विषय विसरून गेलो. वर्षभर गेला असेल म्हणजे. किती? वर्षभर. आमच्या घसमडीतलंच मनुष्य असल्यामुळे डॉक्टर तुझी 32 म्हणाले फार वाईट आहे म्हणे. असं कोणाला काही तू भाकीत करून टाकत जाऊ नको. का? म्हणाले हा बघ रिपोर्ट. म्हणाले आम्हाचा रिपोर्ट म्हणाले पॉझिटिव्ह आला, म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस. अरे पॉझिटिव्ह. संधे सुटणे, अंगठ्याचे आणि गुडघे आणि काय काय. तुझी 32 म्हणाले फार वाईट आहे. अरे म्हटलं माझ्या 32चा प्रश्न आहे, शास्त्रात सांगून ठेवलेलं आहे की आम्हाचं पूर्वरूप लवकर निर्माण होणारं लक्षण रात्रीची झोप तेवढी न घेणे किंवा ती न लागणे हे आम्हाचं लक्षण आहे. असं थकवा, झोप आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे असं होतं अनेक वेळेला. सलग एक विचार करणं चालू आहे आणि थोडासा विचार केला की विचाराची साखळी तुटते. अरे मगाशी काय म्हटलं ते आठवत नाही. असं होतं अनेक वेळेला. म्हणजे काय तर फुडणीस टाकण्यासाठी वस्तू काय काय लागतात. ते अमुक एक वस्तू आणायला संपले म्हणून गेले की बाई फुडणी टाकायला जे काही लावलेलं ना गॅस ते विसरली. वस्तू गेली आणायला. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. ते गेलं तेल जळून. जळून म्हणजे काय? धूर यायला लागला. इतकं विसरायला होतं. आणि ह्या अतिशयोक्ती नाही. म्हणजे फोडणी करपली, जळाली म्हणून दुसऱ्या माणसांनी सांगितलं आमच्या बायकोला असं झालं. हे काय दोष करायचे बघा. विसरली की लक्षात नाही राहिलं तिला की इतकं विसरणपणा होतं. म्हणजे असं साध्या साध्या गोष्टी विसरलं ना, समजा काय रुमाल विसरलाय कुठेही जाऊ दे. अरे पण किती महत्वाची गोष्ट आहे. गॅस बंद करायला विसरलो तर किती धोक्याचं आहे. काय बर्नर स्विच काय सुद्धा. मग ती जो काही विसरायला होणे ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये त्या स्त्रीला अपराधीपणाची भावना निर्माण होते. ती महत्वाची आहे. समजा काय गॅस चालू राहिला तर जळेल, सिलेंडर संपेल, नो प्रॉब्लेम. पण तिला नंतर ते अपराधी वाटत राहतं ना, ते काय फोडणी सगळी टाकून गेल्यामुळे आणि काय जे झालं असेल त्याच्यामुळे तो तिचा कॉन्फिडन्स जेव्हा होतो तेव्हा तो त्रासदायक असतो. मला सांगायचं त्यातलं काय आहे, गॅस जळाला जाऊ दे,
काय प्रसंग घडून दिला, त्या बाईला 6 महिने खात राहत होतो. थोड्या थोडक्या काय नाही, आयुष्यभर जी गोष्ट मी इतकी नीट शितापिणी चांगली व्यवस्थित करते, ती गोष्ट माझ्याकडनं राहिलीच कशी. रात्री दुधाच्या पातेलीवर झाकण ठेवणे, ते फ्रीजमध्ये ठेवणे, या किती महत्त्वाच्या आणि सोप्या गोष्टी आहेत, पण जातं विसरून. आणि या वयात ह्या अशा गोष्टी विसरला होता. समजून घेणे याच्यासाठी नवऱ्याचा सुद्धा तेवढाच रोल आहे. राहिलं समजा तुझ्याकडनं जागेत ठेवायचं, तर तू उठलास तर तू ठेवलंस तर काही बिघडत नाही तुझं. म्हणजे वाद कुठे निर्माण होता, तो त्या झोपलेल्या बाईला सकाळी तो कधीतरी उठतो आणि तो त्या दुधाच्या पातेल्यावर तू झाकण का ठेवलंच नाही म्हणून त्या सकाळी 5 आणि 6 वाजताच्या टणटण चालू असतं सगळं. तुला समजलं तू ठेवायचं ना रात्री, मग बघू त्याचं काय करायचं. वादाचे प्रसंग आहेत, फार मोठे प्रसंग घडावे लागत नाही ना, सोपे सोपे असतात बारीक बारीक. त्याच्यावरनं वातावरण 2-2, 4-4 दिवस थंड राहतं. करा फालतू मला ते दूध मांसाहारी खाल्लं हा अडचणीचा विषय नाही आहे, संपले समजा काय आणि दुसरं. त्या दोघांमध्ये जे काही नंतर जे काही 2-3 दिवस जे काही राहतं ना वातावरण, ते खूप एनर्जी खातं आणि अनेक नुकसानं करीत असतात ते शारीरिक मानसिक आरोग्य या दृष्टीने. म्हणून त्या ह्या विचारांची साखळी तुटणे, विसरायला होणे, या सगळ्या गोष्टींना नीट लक्ष देऊन, आणि ह्या सगळ्या गोष्टी ट्रीटेबल आहेत. आयुर्वेद ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्याने नीट करू शकतो, फक्त ते माहिती पाहिजे, हे बरं करू शकतो आपण म्हणून. असं किती वाजले? 7:15. 5 मिनिटात संपतो. चेहरा काळवडणे, सुरकुत्या पडू लागले आहेत का? एकदा प्रश्न विचारा, स्वतःला आरशात बघा आणि प्रेमाने एकदा स्वतःच्या चेहऱ्यावर, स्वतःच्या त्वचेवर, अंगावर प्रेमाने हात फिरवा. किती ग बाई बाई तू, असं स्वतःला म्हणा. लव्ह युअर सेल्फ, खूप महत्वाचं आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि याच्यावरती मी 1 तासभर बोलू शकतो, स्वतःवर प्रेम करायला शिका याच्यावर. कारण तेवढंच फक्त एक सोडून अनेक गोष्टी सगळी कामं माणसं करत असतात. स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या व्यायामासाठी, स्वतःच्या खाण्यासाठी, हे सगळं सोडून बाई सगळं बाकी करत असते. असं मी एक सांगतो, या सगळ्या अशा स्त्रिया एकत्र बसलेल्या आहेत ना, प्रत्येक बाईला पार्लरमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या ते करणे, त्याच्यासाठी वेळ काढणे, प्रत्येक वेळेला पैसे खर्च करणे असं शक्य असतं असं नाही. बायकांनी अशा जवळजवळच्या एकमेकींनी शिकून घ्या काही काही गोष्टी सोप्या सोप्या, आणि ना एकमेकींनी एकमेकांना प्रेमाने छान फेशियल करून द्या. अतिशय छान वाटतं. मी शिकवेन तुम्हाला कसं करायचं, त्याच्यासाठी पार्लरमध्ये जायची आवश्यकता आहे असं नाही. एकमेकींनी एकमेकांना करून द्या पार्लर. ठराविक वयाच्या नंतर ते करण्यासाठी ते काही उरतच नाही, आणि तेव्हा वेळ जाते झालेली. तर तेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिका म्हणून सांगतोय सगळे. ते काय फक्त लग्नाची नवरी असेल तिलाच पार्लरला पाठवायची असं नाही. 45-50च्या वयाच्या सुद्धा बाईने छान समजा पार्लरमध्ये गेली आणि तिने काय काय छान करून घेतलं, जाऊ दे 2000 रुपये खर्च होते, पण याचा अनुभव स्वतःसाठी म्हणून घ्या ना. हा म्हणजे असो, वेळ संपल्या म्हणून बोलत नाही. छातीत धडधड होते का? होत असेल तर विचारा स्वतःला, का होते धडधडी? अनेक वेळा होते. ECG केला नॉर्मल येतो, BP नाही, झोप चांगली येते, तरी पण धडधड चालू आहे, हार्ट रेट जास्त. तर गंमत अशी आहे, BP वाढलं ना गोळी घ्यायला आहेत, कमी झालं औषध नाही, ही अशी धडधड होते. अनेक लोक पेशंट असे असतात, हार्ट रेट भरपूर आहे, कशाने कमी होत नाही. आयुर्वेदाकडे त्याचं उत्तर आहे, वातवृद्धी आहे, त्या वाताला जिंका की ही धडधड कमी होईल. पण त्याच्यासाठी
वैद्याला विचारा, आयुर्वेदाची मदत घ्या, ही दडदड कमी होऊ शकते. कशाला सहन करत बसायची? मग ते एखाद्या प्रसंगाने असेल, एखाद्या विचाराने असेल, किंवा शरीर कष्टात पण असेल, मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. मानदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हे सगळे आपण आता म्हातारे झालो आहोत म्हणून नुसतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून सोडून देण्याचा विषय नसून नित्य अभ्यंग, कधीतरी छान स्वेल, आहारामध्ये छान छान पौष्टिक वस्तूंचा वापर करून झालेली झीज भरून काढून नीट करणं आवश्यक आहे. या सगळ्या डिजनरेटिव्ह चेंजेस मणक्यांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये, मानेच्या कमरेच्या मणक्यांमध्ये झालेले नीट पौष्टिक आहार, अभ्यंग यांच्या मदतीने नीट करता येतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्या अणुस्वरूप असलेल्या कंडिशनचं मोठं स्वरूप होतं आणि डायरेक्ट ऑपरेशन करायला सांगितलं की आपले डोळे उघडतात. इतक्या वेळ नाही उघडत. ते जेव्हा 3 लाख रुपये खर्च सांगतात ना, तेव्हा लोकांना आयुष्याची आठवण येते. अरे अगोदर प्रश्न आम्ही तेल लावायला सांगतोय तेव्हा कुठे होतास, असं होतं. आमचा फार आयुर्वेदावरती विश्वास आहे. आम्ही अगदी छान, अरे म्हटलं 3 वर्ष 4 वर्ष तुझं तेल लावायला सांगतो ते लावलं, आता तुला ऑपरेशन करायला सांगितलं 3 लाख रुपये खर्च, तेव्हा तुला आयुर्वेद आठवलं होय. अगोदर प्रश्न तेल लावायला सांगतोय तुझं नाही, असं. पोट साफ न होणे, डब्बं होणे, गॅसेस होऊन राहणे, हे काही लक्षण आहे. अतिशय महत्वाचं लक्षण आहे. माणसाचं पोट साफ नसेल ना, दुनिया साफ वाटत नाही. कोणतरी पिपळा चरण खा, लौकी खा, यांच्या काहीतरी चालू असतं, प्रयोग काय काय करत असतं. आणि ते काय तुझं मूळ कारण लक्षात न घेता ते करत राहिलं तर त्याचा उपयोग होत नाही. आणि विविध व्याधींना जन्म होतो. काय काय व्याधी निर्माण होतात? विषय पोट साफ नसल्यामुळे, अनेक लोकांना मोडाचे त्रास पोट साफ नसल्यामुळे, कंबरदुखी पोट साफ नसल्यामुळे, सायटिका वगैरे वगैरे वगैरे, असं पोट साफ होणे अत्यंत आवश्यक. काही ठराविक 40, 45, 48 अशा वयामध्ये संबंध आल्यावरती योनी मार्गामध्ये दुखणे किंवा ब्लिडिंग होणे हे लक्षण त्रासदायक असतं. काही प्रकारचं असं लक्षण बारकाव्याने संकोच न करता डॉक्टरांनी सांगितलं तर अशा सुद्धा एका कंडिशनमध्ये कॅन्सरचं निदान झालेलं आहे. तिकडे कॅन्सर असं पाहिजे असं नाही, पण अन्य सुद्धा काही अशी इन्फेक्शन्स, काही सूज, काही जखम या गोष्टींचं निदान करून त्याची चिकित्सा करणं आवश्यक असतं. पण ते संकोच न बाळगता सांगितलं पाहिजे. अनेक स्त्रियांना चक्कर येते, कोणाला मानेचा त्रास असेल, कोणाला कानाचा संबंधी त्रुटी असेल, तर त्या त्या प्रकारच्या गोष्टी रुलाव करून त्यांचं निरसन करणे आणि ते करून सुद्धा चक्कर शिल्लक राहत असेल तर या मेनोपॉजची अनेक लक्षणं लक्षात घेऊन त्याला औषध योजना करून ती दूर करता येतात. स्तनांमध्ये सूज आहे का, स्तनांमध्ये कडक लागतंय का, दुखतंय का, स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतःला करता येणं आवश्यक आहे. येत नसेल तर शिकून घ्या. म्हणजे जरा कमी वयाच्या जरा मुलींनी बारकाव्याने यूट्यूब ओपन करून ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करावी हे मोबाईलवर पहा आणि मोठ्या बायकांना शिकवा, आपापसात शिकवा. त्याच्यावर तुम्ही फार बोलत नाही, पण जरा शिक्षित स्त्रियांनी हे काम करून निदान आपापल्या घरामधल्या स्त्रियांना त्याचं परीक्षण करायला शिकवा. नाहीतर कधीतरी काही नर्स म्हणा किंवा काही स्त्री वैद्य म्हणा किंवा अशा मार्गाने तुम्हाला ते स्वतः परीक्षण करता आलं पाहिजे आरशासमोर उभं राहून. लघवीला अनेक स्त्रियांना वय वाढल्यानंतर वारंवार जायला घाई होते, मूत्रमार्गाचं इन्फेक्शन होतं, कपडे खराब होतात, वास येतो, त्या स्त्रीचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर असे अनेक त्रास त्या स्त्रियांना, जरा खोकलं, जरा शिंकलं, जरा हसलं की लिकेज, त्या स्त्रीला खूप अपराधीपणाची भावना असते दिसली. तर त्याला त्या सगळ्या कंडिशन्स ट्रीटेबल आहेत, पण त्या केवळ संकोचापायी स्त्रिया सहन करत राहतात. अनेक वेळेला अँटीबायोटिक्स आणि UTIची औषधं घेऊन सुद्धा ते बरं होत नाही, तेव्हा त्या बाईला ते सहन करत राहायला लागतं. त्याच्यासाठी उत्तर बसती काही प्रकारचे व्यायाम आयुर्वेदामध्ये अनेक सांगितले की त्या स्त्रीने केल्यानंतर बरं होणार असतं, पण ते
संकोच न बाळगता त्या स्त्रीने सांगणं आवश्यक आहे. म्हणून ह्या एक एक गोष्टींना मी नुसता स्पर्श करत पुढे जातो. असो, तुम्हाला एक एक मी प्रश्नांच्या संबंधी एक एक बारकाव्याने सांगितले, प्रश्न समजावून सांगितले. हे खूप कितीही वेळ आपण असं बोलत राहू शकतो. याच्यामध्ये आपला आहार काय असावा, विहार काय असावा, दिनचर्या काय असावी वगैरे वगैरे खूप माहिती आहे आणि मी ती विविध व्याख्यानांमध्ये आणि रेकॉर्डिंग्समध्ये देत असतो. तर तुम्ही काय करा, आपला हा वेळ कितीही बोललो तरी पुरा पडणारा नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी एकतर तुमचे आता नंबर याच्यामध्ये तुम्ही लिहिलेले असणार आहे या पेपरवर, तर याच्यावरती यूट्यूब चॅनलची लिंक आहे. त्या लिंक ओपन करून तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा बघायच्या हे माहिती नसतील तर शिका. नुसताच तर एक व्हिडिओला म्हणून पाहिलं असं नाही आहे. तर ते खूप बारकाव्याने शोधून आपल्याला हवे आहे ती माहिती आपल्याला त्या चॅनलवर मिळवता येते. तर ते थोड्याशा त्या संबंधी जरा अधिक साक्षर, मोबाईल साक्षर व्हा आणि ती आपल्याला हवी ती माहिती शोधून काढून नीट ऐका. आहार विहार खूप बारकाव्याने मी ह्या सगळ्या विषयांवर बोलत असतो. मराठी पुस्तक त्याच्यासाठी सुद्धा मी लिहिलेलं आहे. किती बारकाव्याने सगळं लिहिलेलं आहे. आत्ता ते नेमकं ह्या 500,000 प्रती आमच्या छापलेल्या असतात, त्याच्या सगळ्या संपल्या. एकही प्रत शिल्लक नाही, आउट ऑफ प्रिंट. इंग्लिश पुस्तकं काही असतील पण ती आपल्याला काय कामाची म्हणून ते असं. पण मराठी पुस्तक ॲमेझॉन वगैरे असतं, त्याच्यावर उपलब्ध असतं, मिळतं. अनेक पेशंटना सुद्धा आम्ही ते असं वाटत असतो, देत असतो, वाचा. एक लक्ष्मीनारायण देवस्थानला जाऊन आणि अनेक लोकांना दिलेली आहेत, असणार आहेत तुमच्याकडे पुस्तकं. पण ती नुसती घरी जाऊन ज्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतः पुरेशी म्हणजे स्वतः वाचा, नुसती धूळघात पडू नयेतच, पण स्वतः वाचून झाल्यावर दुसऱ्या स्त्रियांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करा, त्यांना ते वाचायला लावा. डॉक्टर काय सांगतात ते ऐकतात, वाचतात, असं म्हणून त्यांना प्रवृत्त करणे ही गोष्ट आवश्यक आहे. जरा व्हिडिओ बंद करावा. किती वाजले? 7:30 वाजले.